शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळची वेळ झालेली आहे मस्तपैकी. आणि मगाच्या धरून आम्ही इथं बाहेर आज पटांगणात चिक चुरलाय. म्हणजे 5 वाजताच चुरून ही करून ठेवलाय. आणि असं ही 2 ही करून ठेवल्यात. आता घरात घेऊन जायचे थोड्या वेळाने, पण लय उशीर झाला. स्वयंपाक करायचा राहिला. बापू लागलं वरडायला. आणि ह्यात अख्खी गुणीच हरभऱ्याची भिजायला घातली डाळ करायसाठी. तुम्ही दुपारचा कुण्या व्हिडिओ बघितला काय मला माहीत नाही बरं का, पण अख्खी एक गुणीच 50 किलोची ही चोथा साईडला ठेवलाय गाय खायसाठी. आता धार काढायला जायचंय. खूपच उशीर झालाय, पण चला कुत्र्यांना आमच्या भाकरी टाकायच्यात. अशी बसल्या ती का नाही बघा, हो का धरून आणल्या ग. तरी एक कुठं गेले काय माहिती. काळी कुत्री आमची कुठे गेली काय म्हणून हिंडायला. 3 बसल्या तर वार तर का सुटतंय काय माहिती. इरबळ मैदाला ऊन लागतंय. भांडी घेतली बाया एकदाची का. तुमचं झालं कालवण, मला अजून धार काढायला जायचंय. भांडी घासायलाच माझा 1 तास गेला. कसली चाळण. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळची वेळ झाली बघा. 8 वाजल्यात आणि आमचं चिक चुरायचं काम चाललं होतं. चिक चुरला आज आम्ही बाहेरच इकडं पटांगणात चिक चुरून ठेवलाय सगळं. हो का चुरला मस्तपैकी आणि तिथंच ठेवलाय. म्हणलं आता भाकरी केल्यावर जेवण झाल्यावर घरात आणून मांडायचं. डब्यात झाकणं ही लावून पॅक ठेवलाय. त्या ह्याच्यात हरभरा भिजाय घातल्या. ती 1 गुणी अख्खीच. भांडी ही घासली सगळी. अजून धार काढायचंय. आमची तिकडची लाईट का पण गेली काय जणू. भूक लागली ज्ञानेश्वरीला आमच्या. चिक दळून दळून लय तिने चिक दळलाय सगळा दळलाय हाय का नाही. झोप लागली वे आमच्या तिघींचं काय. आज इराणी मातीच चाललेलं. डाळ नीट केली, बेसन पीठ दळायसाठी हरभऱ्याची गुणी नीट केली, भिजाय घातली, चिक चुरला अक्का. आणि हो का इकडे भाजी केली, भांडी घासली. अजून आता धार काढ डाळीची आमटी. हो ना. आणि अजून काय बापूंला जायचंय. कुठं जायचं होतं काय माहिती. गडबड झाली होती. आणि बापू म्हणलं तबा आता मी साधं सोपं. बापूंना चूल पेटावली. गडबड भूक लागली. बापूंला काय झालं आमचा संपलाय गॅस, त्याच्यामुळे त्यांना काय करायचं. आमचं चाललंय सकाळचं काम आणि त्यांना काय करायचं ठेवायचं म्हणलं की चूल पेटवावं लागते. त्यामुळं त्यांना वाटतंय आता काय करून काय नाही. पण चूल पेटवून मी चाललेली भांडी घासायला. म्हणलं चलू दे आता ह्यांचं चूल पेटवायचं काम. शाबूस तांदूळ आणून ठेवलंय तो का तिथं पुढं. आता चकली करायची पण उद्याच्या दिवस. म्हणलं काय झालं का. आलंच बापू जवळ. बसा बापू. बापू बसा. कसं बापूंचं पण दर्शन दिलं पाहिजे सगळ्यांना. मग काय झालं. बसा खाली तरी. ज्ञानू बापूंना लोणचं दे. लय वार सुसनात वार आहे. काय सांगायचंय तुम्हाला. समद्यांना नमस्कार. ही तुमच्याकडे वार आहे का उकाडतय मुंबई पुन्हा. नाही अहो त्यांना लय एशीत बसली लय अवघड आहे. कसं बोललं बापू मला तर काय कळा नाही तुमचं. तिकडे तर लय दाटीत उकाडत. पत्र्याची ज्याची घर आहे ती असली त्याच्यात काय सुसतच नाही. हो ना. आपल्या मला तरी झाड आहेत ते बसतो वाऱ्यात. होय लोणचं भारी भारी. खाल्लंय का तुम्ही. मग रोज खातो आपलं 2 फुडी. एकच नंबर आहे. हो 2 फुडी खाता का रोज. 2च खायच्या. उली उली पोरी. नेनू पळी ही दे बापूंला जेवाय दे. तू पण जेव आणि मी पण जाते आता मस्तपैकी धार काढायला. जेवायला कांदवणी अर्धा कांदा चिरला होता. डाळ टाकली की त्यात. मटकी टाकली होय. हो डाळ बारीक करून टाकलं की आत्याने. बारीक करून टाकली हो मिक्सरवर. हा असू द्या कसं असेल तसं. आता काय बारीक केली खा म्हणलं आता. पोटाला पोटभर मंडई आणतात रोज ते. काय नाही काय मंगळवारी जायचं. अगं आता रविवारी तर मंडई आणली होती. आता तर संपली. अजून तर हिरव्या मिरची तसंच. हो की पण आता काय मग आठवड्यात एकदाच मंडई असते का. रोज रोज जातं का मंडईला आपल्या. आता सारं खाय हाय घरातून काय आणते.
हा ग रोज आईस्क्रीम खाती आमक खाती तमक जाते रोज तपली तू जाती स्कूटी घेऊन तपली तुझं आणून खाती या आम्हाला तर ते बी मिळत नव्हतं. अहो आता भेटते ना आम्ही देतो का नाही अरे झोपताय रोज खाऊन तीच आपलं बरं आहे म्हणा. आम्हाला कसं तरी काय? आम्ही झोपता, आम्ही नाही झोपत. कोण म्हणतं फुकट येतंय का? आणि हे फुकट होतंय का घरचं? बरोबर ना? गैरचं करताय गै डाऊ सांगतोय मी समजो मी नुसतं ऊस आणलं मग झालं होय. मग मग काय करते म्हणूनच मला नुसतं ऊस आणून काय काय का- करावं टाकावं. इडी झाली तू मी तर येडी हा म्हणून तसं आणलंय. समजायचं हा. का माझं तुमचं समजायचं काय माझं काय त्याचं हे आहे उग तुझं नाही काय कोणाचं असू द्या. चला चला. मी जाते धार काढायला नको आता आमचा झाला ना जाऊ का बाहेर मी बातम्या संपल्या आमच्या आता. आजच्या बातम्या संपल्यात आता आजच्या बातम्या आता सकाळच्या साडेआठ 9 वाजता घ्या. बर आता 9च्या बातम्या सकाळ परत ना संध्याकाळच्या समाचार आपला रोजच चालू. असू द्या बाई चला आमची कुत्र्यांना भाकरी टाकायच्यात हे कसं चाललंय आता ही मांजराला खेळवायचं अण्णा तुझं वय आहे का तुम्ही झोपलो होतो ते अरे पण ते काय त्या मांजर आणि काय ती कुत्री आणि आमच्या धोका उदाळलीच तिला कळलंय आता ही धार काढायला जाणार आहे बाहेर जाऊ नको कुत्री बसल्यात बाहेर जाऊ नको अजिबात चल मी जाणार आहे आता धार काढायला चित्र लय हालायला लागले आता बाय सगळ्यांना